नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कूड कायद्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना काही तरतुदीमधून सूट दिले किंवा त्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे। ते काय आहे आपण बघूया। तर मित्रो, आपण कूड कायदा बघताना असं बघतोय की कूड कायद्याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे? कसेल त्याची जमीन, म्हणजे जो कूड खंडाने किंवा मिरासपत्राने कसत असेल आणि मूळ मालकाला खंड देत असेल तर अशा ठिकाणी या कुळाला म्हणजे कसणाऱ्याला मालकी हक्क बहाल करणे आणि मूळ मालकाचा मालकी हक्क रद्द करणे याचा कायदा म्हणजे कूड कायदा। तर या कूड कायद्यामध्ये जो कसणारा आहे, कूड आहे, त्याला मालकी हक्क थेट बहाल नाही केला जात। त्याला बघितलं जातं, काय बघितलं जातं? कृषक दिनी त्या कुळाचं नाव संबंधित जमिनीच्या 7 बाऱ्यावर कूड म्हणून आहे का हे बघितलं जातं आणि तो खंड भरतोय का त्या खंडाच्या पावत्या बघितल्या जातात आणि हे सगळं व्यवस्थित असेल तर मग त्याला कूड म्हणून मालकी हक्क बहाल केला जातं, असं ते आहे। पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मात्र खूप मोठा गोंधळ उडाला का? कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये जे लोक कूड म्हणून कसत आहेत ते अनेक वर्षापासून कसत आहेत, पण त्यांच्याकडे कागदपत्राचा अभाव आहे किंवा हे जे काही कूड कायद्यामध्ये ठरवून दिलेले कागदपत्र आहे त्याच्या निकषावर त्यांची कागदपत्र बसत नाहीत, पण ॲक्च्युली कूड म्हणून ते कसत आहेत। म्हणजे वास्तव हे आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जरी ते कूड म्हणून कसत आहेत आणि पिढ्यानपिढ्यापासून कसत आहेत, पण कागदपत्राचा अभाव आहे। मग याच्यावर काय? मग याच्यावर शासनाने तोडगा काढला आणि 2001 मध्ये आणि 2006 मध्ये अशा 2 अमेंडमेंट आणल्यात। काय म्हणून अमेंडमेंट आणल्यात? अमेंडमेंट अशी आणली आहे की या दोन जिल्ह्यातील कुळांना सूट देण्यात येतं आणि कलम 4 उपकलम 2 मध्ये अशी तरतूद आणली की जरी यांच्याकडे कागद नसले तरी एक ॲडिशनल 2 कागद यांच्याकडून घ्यायचे। मग त्याच्यामध्ये पहिलं कागद सांगितलं की गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील किंवा विविध सहकारी संस्थांचा अध्यक्ष या 3 पैकी कोणीतरी एकाने ॲफिडेव्हिट द्यायचं। काय ॲफिडेव्हिट? की अमुक माणूस आमच्या गावात कूड म्हणून राबतोय, यांनी अखंड 12 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी हा राबतोय, याचा आम्ही पुरावा म्हणून ॲफिडेव्हिट देतोय, असं या 3 पैकी कोणीतरी एकाने ॲफिडेव्हिट द्यायचं। हे पहिलं ॲफिडेव्हिट। आणि दुसरं ॲफिडेव्हिट, हा कूड जिथे राबतो त्याच्या लगतच्या शेतातील माणसांनी एक ॲफिडेव्हिट द्यायचं की मी या कुळाच्या लगतच्या शेतातला शेतकरी आहे आणि मी याला बघतोय की हा 12 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून त्या शेतात राबतो आहे, असं त्या लगतच्या शेतकऱ्याने एक ॲफिडेव्हिट द्यायचं। असे जर 2 ॲफिडेव्हिट दाखल केलात तर या 2 कागदाच्या आधारे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो कूळ आहे तो संबंधित जमिनीवर, संबंधित जमीन म्हणजे ज्या जमिनीत तो राबतोय त्या जमिनीवर मालकी हक्क सांगू शकतो आणि मूळ जमिनीच्या मालकाचा मालकी हक्क रद्द करून कूड म्हणून हा स्वतः मालक बनू शकतो आणि ती जमीन आपल्या नावे करून घेऊ शकतो। 32 गची पूर्ण प्रक्रिया करू शकतो आणि 32 मतं प्रमाणपत्र तो प्राप्त करू शकतो, अशी एकंदरीत तरतूद आहे। त्यामुळे मित्रो, तुम्ही जर रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कूड असाल, तुमचे पूर्वज, तुमचे आईवडील आणि तुम्ही राबत असाल तर या जमिनीत कूड म्हणून हक्क सांगताना कागदपत्रामुळे जर अडचण आली असेल तर अजिबात घाबरायचं नाही। कूड कायद्यातील कलम 4 उपकलम 2 मध्ये ही तरतूद दिलेली आहे आणि 2001 आणि 2006 मध्ये आत्ता जे मी संबंधित अमेंडमेंट सांगितले त्या अमेंडमेंट तुमच्या लाभात आलेले आहेत। त्याच्यामुळे हे जे 2 अमेंडमेंट आलेत त्याचा लाभ घेऊन तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे 2 ॲफिडेव्हिट तयार करा, ॲफिडेव्हिट मिळवा आणि ज्या जमिनीवर तुम्ही कूड म्हणून राबत आहात त्या जमिनीत मालकी हक्क प्राप्त करा। कायदा तुमच्या बाजूने आहे। 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना काम आहे त्यांनी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज टाका आणि तुमची काय केस आहे ती लिहा। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला हा मोफत नसून त्यासाठी फीज लागू आहे। बाय।